नमस्कार मित्रांनो, सुजिताईसमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एम लक्ष्मी गांधी यांच्या पुस्तकातील 5वा चॅप्टर इंडियन पॉलिटीचा 5वा चॅप्टर डिस्कस करणार आहोत. त्याचं नाव आहे प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच संविधानाची प्रस्तावना. ओके, तर मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन असे येतात की 42वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यानुसार मग प्रिॲम्बलमध्ये प्रस्तावनामध्ये कोणकोणते शब्द ॲड झाले, नंतर क्रोनॉलॉजी लावायला सुद्धा येते, नंतर तारीख कधी आहेत, म्हणजे प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कोणती तारीख मेन्शन केलेली आहे. ओके, तर आता इथे सुरुवात करताना मित्रांनो आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचं थोडे पाहूया, कारण की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन हे जगातलं पहिलं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रस्तावनाचा उल्लेख आढळतो. ओके, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन वॉज द फर्स्ट टू बिगिन विथ द प्रिॲम्बल. ओके, मग त्याचाच रेफरन्स घेऊन किंवा त्यालाच रेफर घेऊन त्याचाच आधार घेऊन भारतीय संविधानामध्ये सुद्धा आपण प्रस्तावनाबद्दल उल्लेख केलेला आहे, म्हणजे भारतीय संविधानामध्ये सुद्धा प्रिॲम्बल आहे. ओके, तर मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया फॉलोड दिस प्रॅक्टिस. ओके, तर आता एक नाव लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे एन ए पालखीवाला. ओके, एन ए पालखीवाला एन ए पालखीवाला. ओके, तर त्यांनी काय म्हणले की संविधानाला म्हणजे प्रिॲम्बलला त्यांनी म्हणले की प्रस्तावना हे आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना म्हणजेच प्रिॲम्बल हे संविधानाचं आयडेंटिटी कार्ड आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हे येऊ शकतं हे की असं कोण म्हणाल म्हणून, आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोण म्हणाल, एन ए पालखीवाला असे म्हणाले. ओके, नंतरच काय मित्रांनो की प्रिॲम्बल the preamble of the to the Indian Constitution is based on the objective resolution drafted and moved by पंडित नेहरू. ओके, तर ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे पंडित नेहरूंनी मूव्ह केलेलं. ओके, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे पंडित नेहरूंनी मूव्ह केलेलं त्याच्यावर आधारित हे काय आहे की ही संविधानाची प्रस्तावना आहे. ओके, तर ते कधी नेहरूंनी मूव्ह केलेलं की 13 डिसेंबर 1946. लक्षात ठेवा, जे काय आपण म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे. ओके, एक मिनटं, जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे ते कधी 13 डिसेंबर 1946 ही तारीख लक्षात ठेवा. ह्या दिवशी पंडित नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मूव्ह केलेलं संविधान सभेमध्ये. ओके, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. ओके, आणि तर ते कधी अडॉप्ट केलं गेलं लक्षात घ्या, ते पुढे जाऊन 22 जानेवारी 1947ला ते अडॉप्ट केलं गेलं. लक्षात ठेवा दोन याच्यामध्ये की जे आपलं प्रिॲम्बल जे प्रस्तावना आहे ती ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे त्याच्यावर आधारित आहे किंवा त्याच्यापासून आपण इन्स्पिरेशन घेतलेलं आहे, आणि त्यातली त्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्येच बऱ्यापैकी काही मुद्दे हे आपल्याला प्रस्तावनामध्ये मिळते, ते आपण पुढे बघूच. मग ही प्रस्तावना कधी मूव्ह केली होती, पंडित नेहरू यांनी मूव्ह केली होती 13 डिसेंबर 1946 रोजी, आणि ती पास कधी झाली, अडॉप्ट कधी झाली, 22 जानेवारी 1947. हे 2 तारखा लक्षात ठेवा नंतर. ओके, नंतर 42वी घटना दुरुस्ती झाली मित्रांनो. कोणती 42? एक लक्षात ठेवा तुम्ही, ह्याच्यामध्ये 42वी अमेंडमेंट. ओके, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 42वी. ओके, तर त्याच्यानुसार काय झालं, 3 शब्द ॲड झाले. कोणकोणते? सोशलिस्ट, नंतर कोणता? सेक्युलर, आणि कोणता आहे? इंटिग्रिटी. लक्षात ठेवा मित्रांनो, 42व्या घटना दुरुस्तीनुसार सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे शब्द ॲड झाले. आता आपण प्रिॲम्बलचं टेक्स्ट वाचू. जे प्रिॲम्बल आहे, जे संविधान आहे, त्याचं टेक्स्ट वाचू. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. सुरुवात कशाने होते तुम्हाला माहिती आहे, वी द पीपल हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे आम्ही भारताचे लोक. मग त्याच्यामध्ये आता क्रोनॉलॉजी काय काय बघा, सॉवरेन आहे पहिल्यांदा, सार्वभौमत्व आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, सॉवरेन. नंतर काय? सोशलिस्ट. पहिला आहे सॉवरेन, नंतर काय आहे? सोशलिस्ट, नंतर काय आहे? सेक्युलर. ओके, नंतर काय? डेमोक्रॅटिक, आणि नंतर काय? रिपब्लिक. ओके, हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा तुम्ही की सॉवरेन, सोशलिस्ट,
सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. म्हणजे येस येस आहेत पहिल्यांदा, तिन्ही जे शब्द आहेत पहिल्यांदा ते येस आहेत. येस येस येस. सॉवरेन, सार्वभौमत्व. पहिल्यांदा काय सार्वभौमत्व लक्षात ठेवा, कारण की सॉवरेन म्हणजे काय की आम्हाला आमच्या देशाचा कारभार चालवायला पूर्ण अधिकार आहे. जे बाहेरील कंट्री आहेत म्हणजे ते आमच्या म्हणजे ते आपल्या देशावर कायदे वगैरे हे करण्यासाठी कोणताही त्यांचा अधिकार नाही. आम्ही एक देश म्हणून स्वतःचे कायदे स्वतः तयार करू शकतो. ओके. लॉ अँड ऑर्डर आम्ही स्वतः मेंटेन करू शकतो आणि बाहेरील कोणता देश आमच्या काय लॉ अँड ऑर्डर किंवा एक पॉलिटीमध्ये म्हणा की इंटरफेअर करू शकत नाही. याचा सॉवरेन एक अर्थ होऊ शकतो. सोशलिस्ट म्हणजे काय, समाजवादी आयडिया, जे आता आपण बघतो की नंतर आपण बघणार आहोत समाजवादी कधी काँग्रेसने ॲडॉप्ट केली वगैरे. नंतर सेक्युलर. ओके. सेक्युलर सहिष्णुता आपण म्हणतो त्याला, धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. ओके. नंतर काय डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक म्हणजे काय की आपल्या देशामध्ये जो प्रेसिडेंट आहेत, ओके, तो कोणी होऊ शकतो, ज्याचं वय समजा आता की 35 आहे किंवा तो भारताचा नागरिक आहे. तर पण इंग्लंडमध्ये कसं आहे, ब्रिटनमध्ये, की जी किंग आहे म्हणजे जी राणी आहे तिचेच वंश परंपरेने त्यांचे जे काही वंशज आहेत तेच काय होतात की तिथं प्रेसिडेंट होतात UK मध्ये. पण आपल्यामध्ये तसं नाही. एनीवन कॅन बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजेच काय रिपब्लिक. आणि ती नंतरची गोष्ट आहे हे लक्षात, आता काय लक्षात ठेवा तुम्ही की सॉवरेन पहिल्यांदा, नंतर सोशलिस्ट आलं, नंतर सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. ओके. आणि त्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये कसं आहे की सोशलिस्ट अँड सेक्युलर जे सॉवरेन नंतर 2 शब्द आहेत ते 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केले. त्याच्या आधी सोशलिस्ट सेक्युलर नव्हतं. आणि इंटिग्रिटी सुद्धा ॲड केलं. आता नंतर काय आहे की सेक्युर टू ऑल इट सिटीजन, जस्टिस. ओके. लक्षात घ्या, जस्टिस पहिल्यांदा जस्टिसचा उल्लेख आहे. जस्टिस म्हणजे न्याय. कोणकोणता न्याय, सोशल, सामाजिक, सेक्युलर, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल. ओके. जस्टिस कोणकोणतं मित्रांनो की सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. ओके. नंतर काय लिबर्टी. मित्रांनो लक्षात घ्या की पहिलं काय जस्टिस झालं, नंतर काय लिबर्टी. ओके. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, हे लक्षात घ्यावं. नंतर काय इक्वेलिटी. ओके. इक्वेलिटीमध्ये काय, इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड टू प्रोमोट अमंग देम ऑल. ओके. नंतर काय फ्रॅटर्निटी लक्षात ठेवा. ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी. डिग्निटी अँड इंडिव्हिज्युअल. फ्रॅटर्निटीमध्ये पुढं असा उल्लेख आहे की फ्रॅटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे काय, मित्रभाव. ओके. ॲश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ओके. तर जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवा. जे वरनं सुरू होतं, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी ॲश्युरिंग द डिग्निटी. ह्याच्यामध्ये मग डिग्निटीचा एक उल्लेख सापडतो आपल्याला. डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल, प्रत्येकाची डिग्निटी, इंडिव्हिज्युअल डिग्निटी अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ओके. जस्टिसमध्ये काय, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. ओके. नंतर काय, लिबर्टी म्हणजे थॉट ऑफ एक्सप्रेशन, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ अँड फेथ अँड वर्शिप. ओके. नंतर काय, इन आवर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली दिस 26 इथं तारीख दिली त्याला, 26 नोव्हेंबर. ओके. 1949. डू हिअर बाय अडॉप्ट, की काय काय ह्याच्यामध्ये अडॉप्ट करतो आम्ही, इनॅक्ट करतो अँड गिव्ह टू आवर सेल्स टू दिस कॉन्स्टिट्यूशन आणि अँड गिव्ह सेल्स दिस कॉन्स्टिट्यूशन, हे लक्षात ठेवा. तर आता तारीख, आता प्रश्न ह्याच्यात पहिला प्रश्न याच्यामध्ये मित्रांनो असेल की क्रोनॉलॉजी, सॉवरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. सॉवरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. नंतर जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. जस्टिस ऑफ सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. इक्वेलिटीमध्ये स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. फ्रॅटर्निटीमध्ये डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आणि नंतर ही तारीख आहे. नंतर आता इन्ग्रेडियंट्स ऑफ द प्रिॲम्बल आपण बघूया. आता दी प्रिॲम्बल रिव्हिल्स. प्रिॲम्बल काय सांगते की आपल्याला, प्रिॲम्बल 4 गोष्टी सांगते मित्रांनो. कोणकोणते, तर प्रिॲम्बल असं सांगते की सोर्स ऑफ अथॉरिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे
जी ॲथॉरिटी आहे कॉन्स्टिट्यूशनची त्याचा सोर्स कोणामध्ये आहे, ओके, ते कोणापासून सोर्स घेते हे सांगतात. तर त्याच्यामध्ये ते प्रिॲम्बल स्टेट द्यात कॉन्स्टिट्यूशन डिराइव्ह इट्स ॲथॉरिटी फ्रॉम द पीपल ऑफ इंडिया. तर याचा सोर्स कोण आहे तर भारताचे नागरिक, कारण की सुरुवातच होती वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, म्हणजे सोर्स ऑफ द ॲथॉरिटी सांगतात. आणि ती सोर्स ऑफ ॲथॉरिटी कोण आहे, आपले भारताचे लोक. नंतर काय नेचर ऑफ द इंडियन स्टेट, इट डिक्लेअर्स इंडिया टू बी सॉवरेन. आता नेचर सांगतं, ओके, कसं आहे भारत की सॉवरेन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रॅटिक आहे आणि रिपब्लिकन पॉलिटी आहे. नंतर ऑब्जेक्टिव्ह सुद्धा याच्यामध्ये स्पेसिफाय करतात की जसं की जस्टिस आहे, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. आणि डेट ऑफ ॲडॉप्शन तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949, ओके. आता याच्यामध्ये की वर्ड्स इन द प्रिॲम्बल, जे प्रिॲम्बलमध्ये जे की वर्ड्स आहेत त्याचा आपण थोडक्यात अर्थ बघणार आहोत. जे परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेच तुम्हाला मी सांगेन, ओके. तर पहिला शब्द आहे की सॉवरेन. तुम्हाला मागायचं सांगितले की सॉवरेन इम्प्लाइज दॅट इंडिया इज नायदर डिपेंडन्सी नॉर डॉमिनियन ऑफ एनी अदर नेशन. म्हणजे पहिलं कसं होतं की आपण ब्रिटिशांचं रूल होता, राज्य होतं आपल्यावर, ओके, आणि ते कायदे ठरवायचे. पण आता आम्ही सॉवरेन झालो, आम्हाला ॲज अ नेशन आम्हाला आमच्या देशाचे कायदे वगैरे ठरवण्याचा पूर्ण हक्क आहे आणि आमच्यावर दुसऱ्या देशाने लादलेले कायदे वगैरे आम्ही इथून पुढं अंमलात येणार नाही. त्याचा अर्थ सॉवरेन झालं, ओके. म्हणजे एक इंडिपेंडंट इंडिपेंडंट नेशन विच कॅन मेक रूल्स अँड लॉज फॉर इट्स सिटिझन्स, ओके, असं म्हणू शकतो आपण. नंतर सोशलिस्ट म्हणजे काय, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी संकल्पना आहे, ओके, समाजवादी. मग सोशलिस्टमध्ये मग तुम्हाला माहिती आहे की आता उत्तर प्रदेशला एक पार्टी आहे, त्याच्यावर लक्षात ठेवा की उत्तर प्रदेशला तुम्हाला माहिती आहे की सपा नावाची पार्टी आहे, SP, समाजवादी पार्टी, ओके, त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकता. पण कसं होतं, इवन बिफोर द टर्म सोशलिस्ट वॉज ॲडेड बाय द सोशलिस्ट जे आहे, हे सोशलिस्ट शब्द तो 42वी घटनादुरुस्ती झाली त्याच्यानुसार ॲड केला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, ओके. हॅड सोशलिस्ट कंटेंट इन द फॉर्म ऑफ सर्टन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट. पण असं म्हटले की ह्याच्या आधी 42व्या घटनादुरुस्तीने जरी ॲड केला सोशलिस्ट शब्द, त्याच्यापूर्वी पण जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, राज्य निर्देशित तत्वे आहेत, DPSP म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, ओके, त्याच्यामध्ये सोशलिस्टच्या ज्या काही आयडिया आहेत, ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला ऑलरेडी बघायला मिळाल्या होत्या, ओके. जरी शब्द 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केला, पण त्याचे जे शब्दाच्या ज्या मागं जी काही संकल्पना आहे, सोशलिस्ट म्हणजे एक्झॅक्ट जी काही संकल्पना आहे त्याचा उल्लेख आपल्याला DPSP मध्ये म्हणजे पार्ट आपण म्हणतो की संविधानातला पार्ट 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, जे 36 ते 51 आर्टिकलमध्ये सापडतं आपल्याला, ओके. नंतर काय आहे की जसं की त्याच्यामध्ये मग असेल की ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे एक माहिती आहे, टिल द पासेज ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 इंडिया वॉज अ डिपेंडन्सी कॉलनी ऑफ द ब्रिटिश एम्पायर, ओके. मग आता लक्षात घ्या फ्रॉम, इथे एक लक्षात घ्या की फ्रॉम 15 ऑगस्ट 1947 टू जानेवारी 26 जानेवारी 1950 इंडियाज पॉलिटिकल स्टेटस वॉज दॅट ऑफ द डॉमिनियन इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ द नेशन. आता लक्षात घ्या, जरी आपल्या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं तरी पण तेव्हापासून 26 जानेवारी 1950 पर्यंत इंडियाचं जे काही पॉलिटिकल स्टेटस होतं ते काय होतं, डॉमिनियन होतं इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ. म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजे कधी मित्रांनो की 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 आपलं काय स्टेटस होतं, डॉमिनियन स्टेटस होतं, ओके. इंडियाज पॉलिटिकल स्टेटस वॉज दॅट ऑफ डॉमिनियन इन द ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ द नेशन. इंडिया सीज्ड टू बी ब्रिटिश डॉमिनियन. मग भारत, आता प्रश्न येऊ शकतो प्रियंबरला की व्हेन इंडिया सीज्ड टू डॉमिनियन स्टेटस इन ब्रिटिश कॉमनवेल्थ, ओके. म्हणजे भारतानं डॉमिनियन स्टेटस, भारताचं जे काही म्हणजे डॉमिनियन स्टेटस होतं ते बंद कधी झालं, ओके, ते सीज कधी झालं, ओके. तर त्याची तारीख आहे मित्रांनो 26 जानेवारी, लक्षात घ्या तुम्ही, 1950. ह्या दिवशी काय झालं की इंडिया सीज टू बी अ ब्रिटिश डॉमिनियन ऑन जानेवारी 26 जानेवारी 1950 बाय डिक्लेअरिंग हरसेल्फ अ सॉवरेन रिपब्लिक. म्हणजे तुम्हाला सांगितलं की ह्याचा रिलेट कुठं करू शकतो आपण, सॉवरेन म्हणजे स्वतःचा अधिकार, स्वतःच्या देशाला एक अधिकार असतो, आपण त्यांचे स्वतःचे कायदे तयार करायचा. आणि रिपब्लिक म्हणजे काय, जो हेड स्टेटचा जो हेड असतो, समजा राष्ट्रपती, तो कोणी होऊ शकतो, ओके. पण लक्षात घ्या पाकिस्तान आहे, तुम्हाला माहिती आहे की 47ला पार्टिशन झालं. पाकिस्तान कंटिन्यूड टू बी अ ब्रिटिश डॉमिनियन अंटिल 1956, ओके. आपलं डॉमिनियन कधी संपलं भारताचं, लक्षात घ्या मित्रांनो, भारतात संपलं 26 जानेवारीला, 26/1/1950.
50ला. पण हे पाकिस्तानचं किती चाललं, 1956 पर्यंत पाकिस्तान वॉज दी डॉमिनियन कंट्री म्हणू शकतो की पाकिस्तानचं डॉमिनियन स्टेटस 1956 पर्यंत होतं. ओके. नंतर काय मित्रांनो, आपण आता सोशलिस्ट आयडिया जे बघतोय, सोशलिस्ट आयडिया, तर त्याच्यामध्ये काय, तर सोशलिस्ट प्रिन्सिपल तुम्हाला माहीत असेल की एक याच्यामध्ये एक माहिती असे आहे की मोर एव्हर द काँग्रेस पार्टी इट सेल्फ अडॉप्टेड अ रिझॉल्युशन टू एस्टॅब्लिश अ सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी इन इट्स अवधी सेशन. अवधी सेशन होतं, अवधी म्हणू शकता त्याला, अवधी सेशन, AVADI, अवधी सेशन. ओके, AVA अवधी सेशन. ओके, तो कुठं कधी साली झालं, 1955. कुठं अवधी कुठं आहे, तामिळनाडूमध्ये. ओके, लक्षात घ्या. अवधी सेशन ॲज अर्ली इन 1955 अँड टूक मेजर्स अकॉर्डिंगली. म्हणजे जर प्रश्न आला आपल्या प्रिलिम्सला की काँग्रेसच्या कोणत्या सेशनमध्ये सोशलिस्टिक पॅटर्न सोसायटीचं रिझोल्युशन पास झालं. ओके, किंवा काँग्रेसच्या कोणत्या सेशनमध्ये रिझोल्युशन पास केलं गेलं कशासाठी, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटीसाठी. समाजवादी समाजवादी संकल्पनेचा जो काही पॅटर्न आहे त्याच्या संदर्भात कोणत्या सेशनमध्ये रिझोल्युशन पास केलं गेलं, तर त्याचं नाव आहे अवधी सेशन किंवा अवधी सेशन म्हणा. 1955ला झालेला. कुठं झालेला, तामिळनाडू या राज्यात झालेला. ओके मित्रांनो. नंतर काय आहे की तुम्हाला माहिती आहे, नोटेबली इंडियन ब्रँड ऑफ सोशलिझम इज अ डेमोक्रॅटिक सोशलिझम अँड नॉट अ कम्युनिस्टिक सोशलिझम. डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे भारतामध्ये. कम्युनिस्टिक सोशलिझम म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यावेळी USSR म्हणजे आताचं रशिया आणि चायनामध्ये सुद्धा आपण एक कम्युनिस्ट आयडिया असणाऱ्या त्या देश आहेत. ओके. नंतर काय आहे की कारण की कसं आहे, डेमोक्रॅटिक सोशलिझम ऑन द अदर हँड कसं आहे की डेमोक्रॅटिक सोशलिझम काय असतं की मिक्स्ड इकॉनॉमी असतं, वेअर बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर को एक्झिस्ट साईड बाय साईड. आता कसं असतं की मित्रांनो, कम्युनिस्टिक सोशलिझममध्ये कसं असतं की राज्य ॲज अ देश किंवा स्टेटला जे काय जे स्टेटचे जे काही समजा इंडस्ट्रीज वगैरे आहेत त्यांच्यावर पूर्ण स्टेटचा होल्ड असतो. ओके. प्रायव्हेट वगैरे प्रॉपर्टी आपल्याला तिथं पाहायला मिळत नाही किंवा प्रायव्हेट सेक्टरचा तिथं जास्त प्रायव्हेट सेक्टर आपल्याला तिथं जास्त पाहायला मिळत नाही. ओके. पण मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये आपल्याला पब्लिक सेक्टरचं पण आणि प्रायव्हेट सेक्टर को एक्झिस्ट असतात साईड बाय साईड. ओके. म्हणजे कम्युनिस्ट ज्या कंट्री आहे त्याच्यामध्ये कसं असतं किंवा ती आयडिया, कम्युनिस्ट म्हणजे काय, स्टेटचा होल्ड. ओके. राज्यात जे काही इंडस्ट्री असतील किंवा जे सेक्टर असतील, मग एनर्जी सेक्टर वगैरे असेल त्याच्यावर गव्हर्नमेंटचा होल्ड असतो जास्त. ओके. प्रायव्हेट सेक्टरला जास्त प्राधान्य दिलं जात नाही. पण आपण भारत काय आहे, भारत एक मिक्स्ड इकॉनॉमी आहे. ओके. मिश्रित अर्थव्यवस्था आहे भारताची. त्याच्यामध्ये कसं प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर साईड बाय साईड काम करतात. ओके. मग आता इंडियन सोशलिझम इज अ ब्लेंड ऑफ मार्क्सिझम अँड गांधीझम लिनिंग हेविली टुवर्ड्स गांधीयन सोशलिझम. आता इंडियन सोशलिझमला काय म्हणतात की ब्लेंड आहे, मिक्सचर आहे, मिश्रण आहे. मिश्रण कोणाचं, कार्ल मार्क्स आणि गांधी यांच्या आयडियाज. ओके. मार्क्सिझम, कार्ल मार्क्सच्या आयडियाला काय म्हणतात, मार्क्सिझम. ओके. मार्क्सिझम म्हणजेच काय, ह्या आयडियाचे रिलेटेडच कम्युनिस्ट आपण म्हणू शकतो. कम्युनिस्ट आयडिया ह्याच्याशी रिलेटेड आहे मार्क्सिझम. आणि गांधी आपली जी भारताचे जे संविधान आहे किंवा आपली जी सिस्टीम आहे ती कशी आहे की इंडियन सोशलिझम, भारतीय संविधानामधली जी सोशलिस्टिक आयडिया आहे. ओके. किंवा इंडियन सोशलिझम इज अ ब्लेंड ऑफ मार्क्सिझम आणि गांधीझम, हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर सेक्युलरिझम, दुसरा एक शब्दाचा आपण डिस्कस करूया की सेक्युलरिझम एक डिस्कस करूया. ओके. तर सेक्युलरिझम काय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन embodies the positive concept of secularism, that is all religions in our country have equal status. Okay, have the same status and support from the state. म्हणजे भारतामध्ये प्रश्न आला प्रिलिम्सला, भारतीय संविधान कसं आहे, पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम अडॉप्ट करतं का निगेटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम अडॉप्ट करतं, तर भारतीय संविधान पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. ओके. पॉझिटिव्ह कन्सेप्ट भारतीय संविधान. ओके. नंतर काय, डेमोक्रॅटिक पॉलिटी ॲज स्टिप्युलेटेड इन द प्रिॲम्बल इज बेस्ड ऑन दी डॉक्ट्रिन ऑफ पॉप्युलर सॉव्हरेनिटी. ओके. म्हणजे कसं काय असतं इथं मित्रांनो लक्षात घेऊया की डेमोक्रेसी इज अ टू टाईप, डायरेक्ट डेमोक्रेसी असते किंवा इनडायरेक्ट डेमोक्रेसी असते. दी पीपल एक्झरसाइज देअर सुप्रीम पॉवर डायरेक्टली इन द केस ऑफ स्वित्झर्लंड. ओके.
तर डायरेक्ट डेमोक्रेसीचं आता इथं उदाहरण दिल्यात, स्वित्झर्लंडमध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. ओके, आपल्या डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. नंतर तुम्हाला माहीत असेल की 4 डिव्हाइस ऑफ डायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसी बघूया. डायरेक्ट डेमोक्रेसी कुठं आहे? स्वित्झर्लंड. ओके, मग त्याच्यामध्ये त्याचे 4 डायरेक्ट डेमोक्रेसीचे 4 डिव्हाइसेस आहेत, लक्षात घ्या तुम्ही. तर त्याच्यामध्ये कोणकोणतं आहे की रेफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल अँड प्लेबिसाइड. ओके, रेफरंडम. आता रेफरंडम म्हणजे काय? पहिलं कोणतं आहे मित्रांनो? रेफरंडम. ओके, रेफरंडम. ओके, तर रेफरंडम म्हणजे काय? इज अ प्रोसिजर वेअर बाय अ प्रोपोज्ड लेजिस्लेशन इज रेफर्ड टू द इलेक्टोरेट फॉर द सेटलमेंट बाय देअर डायरेक्ट वोट्स. म्हणजे एखादं बिल समजा ॲबॉल्युशन ऑफ समजा सती. ओके, सती कायदा प्रतिबंधक आपल्याला एक विधेयक आणायचं आहे किंवा ओके, तर ते काय करायचं? ते विधेयक बरोबर आहे, संसदेमध्ये आपण त्याची सुरुवात करतो. तेच विधेयक काय करायचं? इज रेफर्ड टू द इलेक्टोरेट, जे मतदात आहे त्यांच्या पुढं ठेवायचं. ओके, आणि ते त्याच्यावर डायरेक्ट वोट करणार. मग सती प्रथा बंद करायची आहे का नाही समजा, याच्यावर डायरेक्ट काय करणार की जे वोटर्स आहेत ते वोट करणार. ओके, त्याला म्हणायचं रेफरंडम. नंतर इनिशिएटिव्ह काय आहे? इज अ मेथड बाय मीन्स ऑफ विच द पीपल कॅन प्रपोज अ बिल टू द लेजिस्लेचर फॉर इनॅक्टिव्ह. आता आपण भारतामध्ये बघतो की जो काही कायदा वगैरे पारित होतो, मग GST असेल, सतीप्रथा असेल, इंटरस्टेट जे किंवा खूप सारे कायदे आहेत. आता मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचा कायद्याला 2002चा. ओके, IT ॲक्ट म्हणतो. तर ते कसं होतं की मित्रांनो, ते कायदे संसदेमध्ये सुरुवात होतात. संसदेमध्ये एक मिनिस्टर त्याचं सुरू करू शकतो किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट. ओके, म्हणजे त्याचा जो काय उगम असतो तो संसदेपासून असतो. पण इथं कसं असतं इनिशिएटिव्हमध्ये कसं की लोक काय करतात? लोक बिल स्वतः प्रपोज करतात. पीपल कॅन प्रपोज अ बिल टू द लेजिस्लेचर फॉर इनॅक्टमेंट. लोक स्वतः एखादा कायद्याची मागणी करतात. ओके, त्याला म्हणतात इनिशिएटिव्ह. रिकॉल म्हणजे काय? इज अ मेथड बाय मीन्स ऑफ विच द वोटर्स कॅन रिमूव्ह अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑर ऑफिसर बिफोर द एक्सपायर ऑफ हिज टर्म वेन ही फेल्स टू डिस्चार्ज. इथं कसं आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या देशामध्ये आपण MP मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदार निवडून देतो. ओके, खासदार निवडून देतो. नंतर आमदार पण निवडून येतो, बरोबर. तर हे 5 वर्ष यांचा कालखंड असतो. 5 वर्ष यांना आपण हलवू शकत नाही, जे काय असेल ते 5 वर्षानंतर. तर रिकॉलमध्ये कसं आहे की मित्रांनो, जे काही वोटर असतात, मतदाता असतात, ते ह्या आमदार किंवा खासदारांना 5 वर्षाच्या आधीच समजा 3ऱ्या वर्षीच त्यांना हटवू शकतात. ओके, जरी त्यांनी टर्म पूर्ण केली नसली तरीसुद्धा. ओके, का? कारण की समजा एखादा खासदार आहे, एक्स नावाचा खासदार आहे, त्यानं जर चांगलं काम केलं नाही, त्याला भले 5 वर्षासाठी निवडले, त्यानं चांगलं काम केलं नाही, समजा त्यानं करप्शन केलं, भ्रष्टाचार वगैरे किंवा अननेसेसरी गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व असला, तर मतदाता त्याला 3ऱ्या वर्षीसुद्धा काढू शकतो. त्याला म्हणायचं रिकॉल. रिकॉल शब्दावरूनच कळतंय की म्हणजे डबल रिकॉल. ओके, नंतर काय? प्लेबिसाइड. ओके, प्लेबिसाइड काय? इज अ मेथड ऑफ ऑब्टेनिंग द ओपिनियन ऑफ पीपल ऑन एनी इश्यू ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. ओके, म्हणजे लोकांचं मत जाणून घेणे. लक्षात घ्या, सिम्पल शब्द आहेत. साईट. आता समजा आहे सेम सेक्स मॅरेज आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे सेम सेक्स मॅरेजचं असतात रोज न्यूज. ओके, सेम सेक्स मॅरेज असो किंवा समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायद्याचं सुद्धा आता डिस्कशन चालूच आहे. मग सेम सेक्स मॅरेजवर किंवा UC सारख्या निर्णयावर काय करायचं? लोकांचं मत जाणून घ्यायचं. ऑब्टेनिंग ओपिनियन ऑफ द पीपल ऑन एनी इश्यू, तर त्याला म्हणायचं प्लेबिसाइड. हे लक्षात ठेवा तुम्ही की मित्रांनो, हे जोड्याला लावायला सुद्धा येऊ शकतं किंवा वन लाईनरच सुद्धा येऊ शकतं. की रेफरंडम म्हणजे काय? 4 ऑप्शन देतील, त्यातलं एक सिलेक्ट करायचं. मग रेफरंडम म्हणजे काय की एक प्रोसिजर असते. तर याच्यामध्ये कसं असतं, जे बिल वगैरे पारित केलेलं बिल वगैरे असतं संसदेमध्ये, ते लोकांच्या पुढं ठेवलं जातं वोटिंगसाठी. त्याला म्हणायचं रेफरंडम. इनिशिएटिव्ह म्हणजे काय? लोक संसदेला सांगतात किंवा हा कायदा तुम्ही पारित करा. रिकॉल म्हणजे काय? एखाद्या जर खासदारानं चांगलं काम केलं नाही, लक्षात ठेवा, 1-2 वर्षामध्ये, तर त्याला आपण हटवू शकतो. ओके, आणि प्लेबिसाइड म्हणजे काय? एखादा जो देशासाठी खूप महत्त्वाचा काहीतरी टॉपिक आहे किंवा मुद्दा आहे, तर त्याच्यावर आपण लोकांचं मत जाणून घेऊ शकतो. नंतर द टर्म डेमोक्रेटिक इज इन द प्रिॲम्बल इन ब्रॉडर सेन्स, embracing
नॉट ओनली पॉलिटिकल डेमोक्रेसी बट ऑल्सो सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. ओके, भारतामध्ये नॉट ओनली पॉलिटिकल बट सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी. ओके, नंतर काय आहे की आता डेमोक्रेसी कशा दोन टाईपच्या असतात. रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी इज ऑफ टू काइंड. कसं असेल, पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल. तर आपल्या देशामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, संसदीय लोकशाही आहे, आणि अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आहे. आता पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये कसं असतं की जे एक्झिक्युटिव्ह असतात, ओके, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे, ते आपले लेजिस्लेटिव्हला रिस्पॉन्सिबल असते, ॲन्सरेबल असते. ओके, त्यांचं उत्तरदायित्व असतं कोणासाठी, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे खासदारांच्या प्रती. ओके, पण तिथं वॉटर टाईट सेपरेशन नसतं आपल्या इथं पार्लमेंटरी संसदीय कार्यपद्धतीमध्ये. पण प्रेसिडेन्शियल ह्याच्यामध्ये कसं असतं, पूर्ण सेपरेशन असतं. राष्ट्राध्यक्षाला खूप साऱ्या पॉवर असतात. ओके, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते ती ॲन्सरेबल नसते कुणाला, लेजिस्लेशनला. ओके, नंतर काय आहे, लिबर्टी कॅन नॉट बी डायव्हर्स फ्रॉम इक्वेलिटी. इक्वेलिटी कॅन नॉट बी डायव्हर्स फ्रॉम लिबर्टी, नॉर लिबर्टी अँड इक्वेलिटी डायव्हर्स फ्रॉम फॅटर्निटी. ओके, ठीक आहे. नंतर रिपब्लिक. ओके, रिपब्लिक म्हणजे काय मित्रांनो, इंडिया हॅज अ इलेक्टेड हेड कॉल्ड रिप्रेसिडेंट. रिपब्लिक तुम्हाला मागाशी सांगितलं आपण, रिपब्लिक. ओके, रिपब्लिकचं कसं आहे मित्रांनो की इंडिया हॅज इलेक्टेड हेड कॉल्ड प्रेसिडेंट. ही सी इलेक्टेड इनडायरेक्टली फॉर अ फिक्स्ड पिरियड ऑफ 5 years. ओके, रिपब्लिक म्हणजे काय, वेस्टिंग ऑफ पॉलिटिकल सॉव्हरेनिटी इन द पीपल. ओके, अँड नॉट इन सिंगल इंडिव्हिज्युअल लाईक किंग. सेकंड, ॲब्सेन्स ऑफ एनी प्रिव्हिलेज्ड क्लास. ओके, रिपब्लिक म्हणजे सिंपल देण्यात ठेवा, आपल्या देशामध्ये कोणीही माणूस प्रेसिडेंट होऊ शकतो. आता द्रौपदी मुर्मू मॅडम झाल्या. ओके, त्याच्या आधी कोण होते, म्हणजे अशा गोष्टी की कोणीही तिथं, त्याच्या आधी कोण होते, कोविंद होते समजा. ओके, तर कोणीही आपल्या देशामध्ये प्रेसिडेंट होऊ शकतो. पण त्याच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये वगैरे कसं आहे की प्रिव्हिलेज क्लास एखाद्या कारण की ब्रिटनमध्ये फक्त ते राजघराणं आहे, जे किंग. ओके, त्यांचे वंशजच काय होऊ शकतात, प्रेसिडेंट होऊ शकतात. नंतर जस्टिस. ठीक आहे, जस्टिस काय, कॉम्बिनेशन ऑफ सोशल जस्टिस अँड इकॉनॉमिक जस्टिस डिनोट्स व्हॉट इज नोन ॲज डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस. त्याच्यामध्ये पॉलिटिकल जस्टिस येत नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचं लक्षात ठेवा, इकॉनॉमिक जस्टिस अँड सोशल जस्टिस. ओके, आता जस्टिस ही आयडिया, द आयडिया ऑफ जस्टिस प्रिॲम्बलमध्ये काय आहे की जस्टिस कशा कशा, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस. ही आयडिया कुठून घेतली आपण, रशियन रिव्हॉल्युशनपासून घेतल्या. जे जस्टिसची जी आयडिया आहे ती आपण कुठं घेतल्या, रशियन रिव्हॉल्युशन पासून घेतले. ओके, जस्टिसची आयडिया. नंतर काय मित्रांनो, लिबर्टी. ओके, आता लिबर्टीमध्ये काय काय लक्षात ठेवा. आता प्रश्न येतात की प्रिलिम्सला लिबर्टी आहे, आपल्या प्रस्तावनामध्ये लिबर्टी नावाचा शब्द आहे. ओके, तर लिबर्टी कशा कशाची, तर लिबर्टी ऑफ थॉट लक्षात घ्या, लिबर्टी ऑफ थॉट, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन, लिबर्टी ऑफ बिलीफ. ओके, आणि नंतर काय, लिबर्टी ऑफ फेथ अँड वर्शिप. फेथ, लक्षात घ्या, ही नावं लक्षात ठेवा. प्रश्न आला, भारताच्या प्रस्तावनेमध्ये लिबर्टी आहे, लिबर्टीचा उल्लेख आहे, तर ती खालीलपैकी कोणकोणत्या लिबर्टीचा उल्लेख आहे, तर लक्षात घ्या, पहिलं लिबर्टी ऑफ थॉट, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन, बिलीफ, तिसरं, चौथं फेथ आणि पाचवं वर्शिप. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. ओके मित्रांनो, नंतर आता तुम्हाला माहिती आहे की लिबर्टी कन्सिव्ड बाय द प्रिॲम्बल ऑर फंडामेंटल राईट इज नॉट ॲब्सोल्यूट बट क्वालिफाईड. कारण की लिबर्टी आहे पण त्याच्यासोबत फंडामेंटल ड्युटीजसुद्धा, नागरिकांची काही कर्तव्यसुद्धा आहेत. म्हणजे फक्त लिबर्टीज नाही तर त्याला पॅरलल फंडामेंटल ड्युटीजसुद्धा आहेत. ओके, तर ही आयडिया कुठे घेतल्या, लिबर्टीची आयडिया आपण कुठे घेतल्या, फ्रेंच रिव्हॉल्युशनमधून घेतली. ओके, फ्रेंच रिव्हॉल्युशन, ओके, 1789 तुम्हाला माहिती असेल, हा कालखंड, फ्रेंच रिव्हॉल्युशन 1789, इथून ही आयडिया घेतलेली आहे. नंतर काय आयडिया, इक्वेलिटीची सुद्धा आयडिया आहे मित्रांनो. इक्वेलिटी काय, इक्वेलिटी ऑफ स्टेटस, त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. दिस प्रोव्हिजन इम्ब्रासेस 3 dimensions ऑफ इक्वेलिटी, सिविक इक्वेलिटी, पॉलिटिकल इक्वेलिटी आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी. ओके, तर मित्रांनो आता लक्षात घ्या तुम्ही की
इक्वेलिटी कशा कशाची आहे आपल्यामध्ये, इक्वेलिटी हा शब्द आहे, इक्वेलिटी ऑफ स्टेटस आणि ऑपॉर्च्युनिटी. ओके, इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. ओके, दिस प्रोव्हिजन इम्ब्रेसेस 3 डायमेन्शन ऑफ सिव्हिल इक्वेलिटी, पॉलिटिकल, इकॉनॉमिक. ठीक आहे. तर आपल्या संविधानामध्ये मग कोणकोणते आर्टिकल आहेत? समजा आर्टिकल 14 आहे, त्याच्यामध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ. नंतर आर्टिकल 15 आहे, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. नंतर तुम्हाला 16 माहिती आहे आर्टिकल, इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. नंतर 17वं की ॲबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी आणि 18वं ॲबॉल्युशन ऑफ टायटल्स. ओके, there are two provisions in the constitution that seek to achieve political equality. One, no person is to be declared ineligible for inclusion in electoral rolls on grounds of religion, race, caste or sex. Okay, article 325. Two, election to the Lok Sabha and state assemblies to be on the basis of adult suffrage. Article 326. Okay, the directive principle of state policy. Article 39 secures men and women. Okay, आता इक्वेलिटी म्हणजे काय? समानता. तर याच्यामध्ये आज सांगितले की प्रस्तावनेमध्ये कशाच्या इक्वेलिटी, प्रस्तावनेमध्ये 2 इक्वेलिटीचा उल्लेख आहे, इक्वेलिटी ऑफ स्टेटस आणि इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ओके, मग त्याच्याद्वारे आपण काय करतो की आपण काय उद्देश साध्य करू शकतो की तर त्याच्याद्वारे आपण सिव्हिक इक्वेलिटी, पॉलिटिकल इक्वेलिटी आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी आपण साध्य करू शकतो. ओके, मग त्याच्या संदर्भात आर्टिकल कोणकोणते, संदर्भात म्हणण्यापेक्षा इक्वेलिटीचे कन्सेप्टचे, इक्वेलिटीची कन्सेप्ट आहे त्याचे रिलेटेड किंवा त्याच्यावर आधारित असलेले आर्टिकल कोणते संविधानामध्ये? आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 15, आर्टिकल 16 आहे, आर्टिकल 18 पण आहे. ओके, आणि आर्टिकल 17 ॲबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी, जी छुआछूत म्हणतो त्याचं पूर्ण बंद, ॲबॉल्युशन करणे म्हणजे पूर्ण उल्लंघन, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ॲबॉलिश करणे म्हणजे रद्द करणे. ओके, पूर्ण त्याचं मुळासकट जी छुआछूतची जी कन्सेप्ट आहे ती मुळासकट बंद करणे. ओके, नंतर काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर्टिकल, नंतर आपण बघणारच आहोत पुढं, आर्टिकल 325 आहे. ओके, कशाचं? आर्टिकल 324 काय आहे? इलेक्शन कमिशन. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ओके, आर्टिकल 324 काय मित्रांनो? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर तो पार्ट कोणता आहे? समजा 15वा पार्ट आहे हा. ओके, पार्ट 15 आपण बघितले माग. पार्ट 15 काय आहे? इलेक्शन्स. ओके, त्याचं नाव आहे इलेक्शन्स. ओके, मग 325 मध्ये असा उल्लेख आहे की जे आपण इलेक्टोरल रोल म्हणजे जे आपण समजा मतदार याद्या तयार करतो, समजा मराठी भाषेमध्ये मतदार याद्या. ओके, इलेक्टोरल रोल्स, त्याच्यामध्ये कसं आहे, कोणत्याही पर्सनला, आपण कोणत्याही व्यक्तीला त्याचे रिलिजन असो किंवा त्याची रेस असो किंवा त्याची कास्ट और सेक्स असो, त्याच्या अनुसरून आपण त्याला त्या लिस्टमधून वगळू शकत नाही. म्हणजे इलेक्टोरल कॉलेज म्हणतो किंवा इलेक्टोरल जेव्हा आपण मतदान यादी बनवतो त्यावेळी आपण त्याच्या रिलिजनवरून हे नाव लक्षात ठेवू. कसं काय काय ह्याच्यामध्ये रिलिजन, रेस, कास्ट और सेक्स ह्या काय म्हणतात त्याला, ह्याद्वारे आपण त्याला कोणत्याही मतदाराला आपण इलेक्टोरल कॉलेजमध्ये मतदान पेटीतून वगळू शकत नाही. कोणकोणतेही ग्राउंड, रिलिजन, रेस, कास्ट और सेक्स ह्याच्यामध्ये नो प्लेस ऑफ बर्थ हे ग्राउंड नाही, लक्षात घ्या. प्लेस ऑफ बर्थ हे संविधानामध्ये काय उल्लेख केलेला नाही. तर कोणतं ग्राउंड आहे लक्षात घ्या? रिलिजन, ओके, रेस, कास्ट और सेक्स हे एवढेच ग्राउंड आहेत. रिलिजन, रेस, कास्ट और सेक्स. तिथं प्लेस ऑफ बर्थ हे ग्राउंडच नाही, लक्षात घ्या. 324, 325चं मी सांगतो तुम्हाला. मग प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्सला किंवा तिथं प्लेस ऑफ बर्थला देणार. 325 आर्टिकलद्वारे खालीलपैकी कोणकोणती ग्राउंड आहेत ज्याच्याद्वारे आपण मतदान यादीतून एखाद्या व्यक्तीला वगळू शकत नाही. ओके, असा प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काय देणार? रिलिजन देणार पहिलं, दुसरा रेस देणार, कास्ट और सेक्स तिसरं, आणि लगेच तिथं ॲड करणार की प्लेस ऑफ बर्थ. पण ही प्लेस ऑफ बर्थचा उल्लेख 325 मध्ये नाही मित्रांनो, फक्त रिलिजन, रेस, कास्ट और सेक्स हे लक्षात घ्या. ओके, नंतर काय आहे की इलेक्शन टू द लोकसभा अँड स्टेट असेंब्ली टू बी ऑन बेसिस ऑफ अडल्ट सफ्रेज. ओके, आर्टिकल 326. अडल्ट सफ्रेज म्हटले की आर्टिकल 326. ओके, अडल्ट सफ्रेज म्हणजे काय? 18 वर्षाच्या वरील जे नागरिक आहेत, ओके, त्यांना मतदानाचा हक्क आहे. मग ते महिला असतील किंवा पुरुष असतील. ओके, मग तुम्हाला माहिती आहे आधी 21 वय होतं, नंतर 61वी घटना दुरुस्त झाली 61. त्याच्यानुसार काय केलं की वय आपण कमी केलं, 21 वरून काय केलं 18 वय केलं. लक्षात घ्या, 61वी घटना दुरुस्ती घ्या. युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज म्हटले की आर्टिकल 326 लक्षात ठेवा.
ओके. नंतर काय फ्रॅटर्निटी म्हणजे काय मित्रबंधुता किंवा मैत्रीभाव म्हणतो आपण मराठीमध्ये. सेन्स ऑफ ब्रदरहूड बंधुभाव सुद्धा म्हणतात त्याला. ओके. फिलिंग कॉन्स्टिट्यूशन प्रोमोट दिस फिलिंग ऑफ फ्रॅटर्निटी बाय सिस्टम सिंगल. हे कशाद्वारे प्रमोट करू शकतो आपण फ्रॅटर्निटी? सिंगल सिटिझनशिप. आता अमेरिकेमध्ये असो किंवा ऑस्ट्रेलियामध्ये सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय? एक नागरिकत्व, एकच नागरिकत्व. आपल्या देशामध्ये एकच नागरिकत्व आहे. ओके. म्हणजे असं आपण कधी म्हणत नाही की बाबा मी महाराष्ट्राचा नागरिकत्व वेगळं आहे, देशाचं नागरिकत्व वेगळं आहे. ओके. तुम्ही फक्त या देशाचे नागरिक आहात असं तुम्ही कधी म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे. महाराष्ट्र एक राज्य आहे, हा भाग वेगळा आहे सगळा. ओके. तर कसं आहे माहिती आहे की मित्रांनो की जे ऑस्ट्रेलिया असो किंवा USA असो, अमेरिका असो, ओके, तिथं डबल सिटिझनशिप आहे. तिथं कसं आहे? डबल सिटिझनशिप आहे, डबल नागरिकत्व आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा USA मध्ये कसं एखादा व्यक्ती राज्यात सुद्धा नागरिक आहे, तसंच तो देशात सुद्धा नागरिक आहे. तर ते आपल्या इथं नाही. आणि त्याच्यामध्ये फ्रॅटर्निटीमध्ये सुद्धा द वर्ड इंटिग्रिटी हॅज बीन ॲडेड. तुम्हाला सांगितली 42व्या घटनादुरुस्तीनुसार एथनिक इंटिग्रिटी हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये ॲड झाला. नंतर काय आता वैशिष्ट्य बघूया. सिग्निफिकन्स ऑफ द प्रिॲम्बलची प्रस्तावनेची जी काही वैशिष्ट्य आहे ते आपण थोडक्यात डिस्कस करूया. ओके. आता काय हे कसं आहे ह्याच्यामध्ये प्रस्तावनेला कोण काय म्हणालं ह्याला खूप महत्त्वाचं. ओके. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की NA पालखीवाला एक कायदेतज्ञ वगैरे होते. त्यांनी काय म्हटले की संविधान हे आयडेंटिटी कार्ड आहे. प्रस्तावना हे संविधानाचं आयडेंटिटी कार्ड आहे. ओके. तसंच आता मग KM मुन्शी. ओके. KM मुन्शी काय होते? मेंबर ऑफ ड्राफ्टिंग कमिटी होते. आता ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कोण कोण होतं मित्रांनो? तुम्हाला मगाशी सांगितलं की मी ड्राफ्टिंग कमिटीमध्ये आपण मागल्या लेक्चरमध्ये बघितलं. चेअरमन कोण होते ड्राफ्टिंग कमिटीचे? ड्राफ्टिंग कमिटी कोण कोण होते बघा. आंबेडकर होते, चेअरमनच होते. दुसरे कोण होते? मुन्शी होते, KM मुन्शी KM म्हणलो मी आता. ठीक आहे. तिसरे कोण होते? N गोपालस्वामी अय्यंगार होते. नंतर कोण होते? अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर होते. कोण कोण होते मित्रांनो? BR आंबेडकर चेअरमन होते. नंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. नंतर N गोपालस्वामी अय्यंगार होते. म्हणजे 2 साऊथ इंडियन नाव आहेत. चौथे कोण होते? KM मुन्शी होते. नंतर पाचवे कोण होते? सय्यद मोहम्मद सदुल्लाह. सय्यद एक मुस्लिम मेंबर होते, सय्यद मोहम्मद सदुल्लाह. आणि N माधवराव सुद्धा होते. ओके. N माधवराव होते. त्यांनी कोणाला रिप्लेस केलं? N माधवराव यांनी BL मित्र यांना रिप्लेस केलं. कारण की त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांची तब्येत खालावल्यामुळं BL मित्र यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी N माधवराव यांची नियुक्ती केली गेली होती. नंतर TT कृष्णमाचारी सुद्धा होते. पण TT कृष्णमाचारी यांचं 1948 साली निधन झालं आणि त्यांची जागा कोणी TT कृष्णमाचारी होते. ओके. ते त्यांच्या आधी कोण होतं? DP खैतान होतं. पण DP खैतान यांचं 1948 साली निधन झालं म्हणून त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी आले. लक्षात घ्या. 6-7 नाव आहेत. डॉक्टर BR आंबेडकर एक, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, नंतर कोण आहे? L गोपालस्वामी अय्यंगार, KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सदुल्लाह, N माधवराव आणि TT कृष्णमाचारी. लक्षात घ्या. N माधवराव यांनी कोणाची जागा घेतली होती? BL मित्र यांची जागा घेतली होती. TT कृष्णमाचारी यांनी कोणाची जागा घेतली होती? DP खैतान यांची जागा घेतली होती. ओके. नंतर काय मित्रांनो सिग्निफिकन्स झालं. नंतर KM मुन्शी. आता तुम्हाला सांगतोय की KM मुन्शी हे सुद्धा मेंबर होते. KM मुन्शी यांनी काय म्हटलं की आपल्या प्रस्तावनेला त्यांनी म्हटले की होरोस्कोप ऑफ आवर सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक. होरोस्कोप लक्षात ठेवा शब्द. होरोस्कोप हा लक्षात ठेवा शब्द. हे कोण म्हटलं? होरोस्कोप ऑफ दी आवर सॉव्हरेन डेमोक्रॅटिक. कोण म्हटलं? हे KM मुन्शी म्हटले. ओके. नंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटले की प्रिॲम्बल जी प्रस्तावना इज मोस्ट प्रिसियस पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इट इज सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके. तर काय म्हटले की पंडित ठाकूरदास भार्गव यांनी असं म्हटले की प्रस्तावना ही आपल्या संविधानाचा आत्मा आहे. संविधानाचा आत्मा काय आहे? प्रस्तावना. असं कोण म्हटलं? पंडित ठाकूरदास भार्गव. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके. नंतर काय? सर अर्नेस्ट बार्कर. ओके. सर अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटले की प्रस्तावना ही की नोट आहे, की नोट टू द
कॉन्स्टिट्यूशन, प्रस्तावना ही संविधानाची की नोट आहे. ओके, असं कोण म्हणलं? सर अर्नेस्ट बार्कर. आता 3 नावं लक्षात. के ए मुन्सी म्हणले हॉरोस्कोप, नंतर पंडित ठाकूरदास भार्गव म्हणले की प्रस्तावना ही संविधानाचा आत्मा आहे. तसंच सर अर्नेस्ट बार्कर म्हणले की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन. ओके, नंतर काय आहे की आता प्रश्न पडतो की मित्रांनो, पुढचा एक आता भाग डिस्कस करूया की प्रिॲम्बल हा संविधानाचा भाग आहे की नाही, म्हणजे प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इज प्रिॲम्बल ॲज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर आता ह्याच्यामध्ये केसेस आहेत. ओके मित्रांनो, तर आपण केसेस डिस्कस करूया. आता पहिली केस, 3-4 केसेस लक्षात ठेवा की बेरुबारी केस घ्या लक्षात तुम्ही मित्रांनो. 1960 साल पण लक्षात घ्यावा. बेरुबारी युनियन. ओके, तर कसं आहे माहिती आहे मित्रांनो, बेरुबारी काय आहे की बेरुबारी म्हणजे पाकिस्तानचा त्याचा उल्लेख आहे की बेरुबारी एक नावाचा एरिया होता. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय केलं, तो एरिया आपण नंतर पाकिस्तानला एक्सचेंज केला. इंडो पाकिस्तान ॲग्रीमेंट झालेलं 1958 साली रिलेटिंग टू द बेरुबारी युनियन अँड एक्सचेंज ऑफ इन्क्लेव्ज. काय इन्क्लेव्ह आपण एक्सचेंज केले इंडियन पाकिस्तान, कधी 1958 साली. ओके, तर त्याच्यावेळी असं मग प्रश्न पडला की प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे की नाही. तर मग इन बेरुबारी युनियन केस 1960 द सुप्रीम कोर्ट सेड दॅट द प्रिॲम्बल शोज द जनरल पर्पज बिहाइंड द सेव्हरल प्रोव्हिजन. ओके, आणि त्यांनी असं सांगितलं की सरळ लक्षात घ्या, बेरुबारी युनियनमध्ये सांगितलं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. प्रिॲम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. ओके, संविधानाचा भाग नाही. हे कुठं सांगितलं? बेरुबारी केसमध्ये सांगितलं प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही. बेरुबारी युनियन केस आहे. बेरुबारी युनियन केस 1960 साल लक्षात ठेवा. ओके, नंतर पण 1973 साली म्हणजे त्याच्या 13 वर्षानंतर आपण काय बघितलं, 1960 बघितलं बेरुबारी केस. आता 1973ला आपण आलोय. 73 तुम्हाला माहित आहे कुठली? केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस आली 1973ला. त्याच्यामध्ये सांगितले की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. प्रिॲम्बल इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, मग लक्षात घ्या, बेरुबारीमध्ये सांगितलं नाही. नंतर 13 वर्षानंतर त्यांचं मन बदललं असेल सुप्रीम कोर्टचं, त्यांनी सांगितली प्रिॲम्बल हा संविधानाचा म्हणजे प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे, कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. तसंच मग LIC ऑफ इंडिया केस आली नंतर 1995ला. LIC ऑफ इंडिया केस 1995 लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सुद्धा आणि ठासून सांगितलं त्यांनी की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. ओके, ऑल्सो सुप्रीम कोर्ट अगेन हेल्ड दॅट द प्रिॲम्बल इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ओके, कधी सांगितलं? LIC ऑफ इंडिया केस. मग आता हे कळालं मित्रांनो की आता मग प्रश्न आला, प्रस्तावना संविधानाचा भाग आहे का? तर आहे. ओके, नंतर काय आहे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा की मित्रांनो, प्रिॲम्बल इज नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर नॉर प्रोहिबिशन अपॉन द पॉवर ऑफ लेजिस्लेचर. ओके, म्हणजे प्रिॲम्बल जे आहे, प्रस्तावना आहे, हे सोर्स ऑफ पॉवर जे लेजिस्लेचर आहे, आपले जे लॉ मेकिंग बॉडी म्हणतो, म्हणजे संसद म्हणतो किंवा राज्याच्या ठिकाणी आपण राज्य विधिमंडळ म्हणतो. ओके, तर प्रिॲम्बल त्यांच्यासाठी सोर्स नाही की सोर्स ऑफ पॉवर नाही. नायदर सोर्स ऑफ पॉवर टू लेजिस्लेचर नॉर प्रोहिबिशन, किंवा त्यांच्यावर प्रिॲम्बल बंधन सुद्धा घालू शकत नाही, प्रोहिबिट सुद्धा करू शकत नाही. तसंच इट इज अ नॉन जस्टिसेबल दस दॅट इट्स प्रोव्हिजन आर नॉट इन्फोर्सेबल इन कोर्ट्स ऑफ लॉ. नॉन जस्टिसेबल आहे. जसं आपण बघतो की DPSP नॉन जस्टिसेबल आहे, पण फंडामेंटल राईट जस्टिसेबल आहे. फंडामेंटल राईट जर व्हायलेट झालं तर आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे ते जस्टिसेबल आहे. पण प्रिॲम्बल इज नॉन जस्टिसेबल आहे. लक्षात घ्या, प्रिॲम्बल काय आहे? नॉन जस्टिसेबल आहे मित्रांनो. ओके, नंतर प्रिॲम्बल कॅन बी अमेंडेड सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट. नंतर तुम्हाला माहिती आहे अमेंड. तर आता प्रश्न पडतो की प्रिॲम्बलमध्ये आपण घटना दुरुस्ती करू म्हणजे बदल करू शकतो का? ओके, अमेंड चेंज करू शकतो का प्रिॲम्बलमध्ये? जे आपलं प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये कोणते शब्द वगैरे ॲड करू शकतो का? तर कारण की असा प्रश्न पडला होता कधी 42व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वी. ओके, तर असं सांगितलं की मग नंतर काय झालं की एक जो आपला केशवानंद भारती केस आहे 1973ची. ओके, 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? 76ला. त्याच्या आधी 3-4 वर्षापूर्वी 1973ला केशवानंद भारती केसमध्ये असं सांगितले की प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना कॅन बी अमेंडेड. प्रस्तावना आपण बदल घडवू शकतो प्रस्तावनामध्ये, सब्जेक्ट पण कंडिशन दॅट नो अमेंडमेंट इज डन टू द बेसिक फीचर्स. ओके, म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की जे
केशवानंद भारती केस आहे त्याच्यापासून काय झालं की बेसिक स्ट्रक्चर आलं संविधानाचं. ओके, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनची कन्सेप्ट कधी आली? केशवानंद भारती केसपासून आली. मग तसंच मग त्या केसमध्ये असं सांगितलं की आपण संविधानामध्ये प्रस्तावनेमध्ये प्रिॲम्बल आपण चेंज करू शकतो, अमेंडमेंट करू शकतो. पण त्याची कंडिशन अशी आहे की त्या अमेंडमेंटनुसार आपण बेसिक फीचर्स आहेत प्रस्तावनेमधील ते आपण वगळू शकत नाही, चेंज करू शकत नाही. म्हणजे आता उद्या म्हणाल की आपल्यामध्ये कसं आहे, समजा रिपब्लिक आहे, ओके, किंवा सॉवरेन, मग डायरेक्ट आता आपण काय करायचं, मग समजा प्रिॲम्बलमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये आपण बदल करायचा, अमेंड करायचे आणि आपल्याला सॉवरेन शब्द काढायचे, तर आपण असं करू शकत नाही. ओके, किंवा रिपब्लिक शब्द आपण काढू शकत नाही. ओके, हे जे बेसिक कोणत्याही लोकशाहीचे हे बेसिक कन्सेप्ट आहे. सॉवरेनिटी असो, रिपब्लिक असो, डेमोक्रेसी असो, सेक्युलरिझम असो, ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत. तर संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपण बदल करू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सरसकट बदल कराल. ओके, म्हणून त्याला काय म्हणलं की कंडिशन दॅट नो अमेंडमेंट इज डन टू द बेसिक फीचर ऑफ द प्रिॲम्बल. ओके, मग आजपर्यंत आता प्रश्न आला प्रिलिम्सला की आजपर्यंत प्रस्तावनामध्ये किती वेळा अमेंडमेंट केलेली आहे, प्रस्तावनेमध्ये किती वेळा संविधानिक बदल केलेले आहेत, ओके, किंवा चेंज केलेले? फक्त एक वेळा. लक्षात घ्या मित्रांनो, 1942. तर त्यावेळी 3 शब्द ॲड गेले. ओके, तर ते कोणते? मग सेक्युलरिझम असेल, सोशलिझम असेल किंवा इंटिग्रिटी असेल. 42व्या घटनादुरुस्तीनुसार तुम्हाला माहिती आहे की सोशलिस्ट, सेक्युलर, इंटिग्रिटी हे 3 शब्द ॲड केले गेले. ओके, तर मित्रांनो प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाची प्रस्तावना ह्या चॅप्टरचं डिस्कशन इथं पूर्ण झालेलं आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की व्यवस्थित बघा. तुम्ही जे काही बुक यूज करत असेल, कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटनेचं बुक असो किंवा इंग्लिशसुद्धा तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असेल, हिंदीसुद्धा आहे लक्ष्मीकांत, तर ते वाचल्यानंतर हा तुम्ही व्हिडिओ जरूर बघा. ओके, किंवा ते वाचता त्याच्यासोबत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं ऑब्जेक्टिव्हिटी तुमची वाढून जाईल याच्यामध्ये. कसं की कारण की तुम्ही सगळं वाचणार, पण नंतर प्रश्न येतो की LIC ऑफ इंडिया केस ही कशाच्या रिलेटेड आहे, तर ती प्रिॲम्बलची रिलेटेड आहे. मग असा प्रश्न पडतो की बेरुवारी युनियनची जी केस आहे त्या केसनुसार खालीलपैकी कोणत्या संविधानाच्या घटकावर निर्णय देण्यात आला किंवा ती कशाच्या रिलेटेड आहे, ते सुद्धा संविधानाच्या प्रस्ताविकच्या रिलेटेड आहे. ओके, तर तुमची ऑब्जेक्टिव्हिटी नक्कीच वाढेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांशी तुम्ही जरूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.